वेलकम फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, मी रंजना's कॅम्पेन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत कार्तिकी एकादशी. या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी तसेच देवउठणी एकादशी असेही म्हटले जाते. कार्तिक महिन्याची शुक्ल पक्ष एकादशी 11 नोव्हेंबरला सायंकाळी 6:47 सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 4:03 समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार 12 नोव्हेंबरला ही कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथींपैकी कार्तिकी एकादशीचं एक वेगळं महत्त्व आहे. या दिवशी विष्णू प्रभोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच कार्तिकी एकादशीला हजारो वारकरी पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. दक्षियान ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. आषाढी एकादशीला देव झोपी जातात आणि कार्तिकी एकादशीच देव झोप घेऊन जागृत होतात, म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीपासून तुळशी विवाह हा सुरू होतो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा विवाह हा केला जातो. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण फक्त आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा नक्की लावा. हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व विघ्न, दोष, अडचणी, संकट नष्ट होईल. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आदे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. मुलांची खूप प्रगती व्हावी, त्यांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये यश मिळावं, मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, मुलांवरती कधीही कोणतेही संकट, अडचणी येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते आणि यासाठी आई वडील भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात. भरपूर शिकलेली मुलं आहेत, परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, व्यवसायामध्ये मुलांची प्रगती होत नसेल, मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल, तर हा एक उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी अवश्य करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. यामुळे तुम्ही हा दिवा सकाळी लावला तरीही चालेल किंवा तुम्हाला सकाळी वेळ भेटला नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील हा दिवा लावू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. तुम्ही अगदी मातीची पंती घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे स्टीलचा, पितळेचा दिवा असेल तर तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. फक्त दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे, कुठेही चिमटलेला किंवा फुटलेला असा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही. या दिव्यामध्ये आपल्याला 9 वाती लावायच्या आहेत. 9 वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या 9 वाती एकत्र करून तुम्हाला त्या 9 वातींची एक वात त्या दिव्यामध्ये लावायची आहेत. यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता. मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं.
जर तुमच्याकडे हे तेल नसेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जे तेल वापरता ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहेत। जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील या दिव्यामध्ये टाकू शकता। यानंतर एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत। धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला 16 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल। जर तुम्हाला 16 वेळा हे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा केलं तरीही चालेल। दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। जर तुमच्या मुलांचे काही अडचणी असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि हे पान आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि मुलांच्या हातून हे पान तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायला लावायचं आहे। असं म्हणतात की या दिवशी जर आपण तुळशीपत्र हे भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा 100% पूर्ण होते आणि म्हणून मुलांच्या हातून एक तुळशीपत्र हे भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि असा एक दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा उचलून घ्यायचा आहे। या दिव्याखाली जे तांदूळ असणार आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहेत। दिव्यामध्ये असणाऱ्या वाती त्यामध्ये 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा टाकून त्या तुम्हाला जाळायच्या आहेत तुमच्या घरामध्ये। त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। दिवा हा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता। तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला मंगळवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला अवश्य करायचा आहे। हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी दूर होऊन मुलांची भरभरून प्रगती होईल। मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।